मित्रांनो, तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर व्यवसायासाठी तुम्हाला उद्यम सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. आता हे उद्यम सर्टिफिकेट तुम्ही घर बसल्या काही मिनिटामध्ये काढू शकता. आता तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने काढायचं आहे, संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. डायरेक्टली तुम्ही लिंकवरती क्लिक करा किंवा उद्यम रजिस्ट्रेशन हे सर्च करा. त्याच्यानंतर इथं पहिली वेबसाईट येणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आधार नंबर आहे आणि आधारनुसार तुमचं जे काही नाव आहे ते टाकायचं आहे. आता हे दोन्ही टाकून झालं की स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि व्हॅलिडेट अँड जनरेट OTP हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती OTP जाणार आहे. OTP व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पॅन व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता तुमचं पॅन कार्ड किंवा जे बिझनेस आहे ते कशा पद्धतीचं आहे, पार्टनरशिपमध्ये आहे, सोसायटी आहे, ट्रस्ट आहे किंवा इतर काही असेल. आता स्वतःचं असेल तर एकल स्वामित्व एकल आहे ते ऑप्शन तुम्ही निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड नंबर आहे, त्याच्यानुसार पॅन नंबर तुम्ही टाकायचा पॅन कार्डचा. जे नाव आहे पॅन कार्डचं तुमचं त्याच्यानुसार तुमचं पॅन कार्ड नाव, जन्मतारीख आणि स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करून पॅन व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे. आता या ठिकाणी काही माहिती आहे ती पॅन कार्डनुसार घेतली जाणार आहे. ती ऑटोमॅटिक सिलेक्ट राहणार आहे, ब्लर होणार आहे. आता कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही ITR भरलेलं आहे का, पॅन कार्डनुसार तुमचं सांगणार आहे. आता भरलं नाही त्याच्यामुळे नूवरती ऑटोमॅटिक क्लिक आहे. आता GSTN आहात का, इथं माहिती अपूर्ण आहे. आता असाल तर हो, नसेल तर नाही, म्हणजे नो करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा रिटर्न डाऊन काय जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुमची जी आहे ती टाकायची आहे, जे मागच्या वर्षीची तुमची आहे ते टाकायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथं पुढच्या साईडला येणार आहे ते तुमचा टर्नओव्हर आहे. रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणजे काय, ते तुमचं टर्नओव्हर असणार आहे, तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर ज्या वर्षीचा टर्नओव्हर आहे ते काय आहे, ते किती आहे ते तुम्हाला ही सगळी माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर टोटल टर्नओव्हर आहे 2024-25 किंवा जे काय तुमचा आहे तो सिलेक्ट करायचा, टाकायचा आहे. त्याच्यानुसार तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आता तुमच्या बिझनेसचे टर्नओव्हर तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेसिक डिटेल आहे, उद्योग व्यवसाय आहे तो कुठल्या प्रकारचा आहे ते टाकायचं आहे. ईमेल ID उद्योगाचा तुमचं जे आहे ते तुमच्या स्वतःचं जे कास्ट सर्टिफिकेटनुसार जे तुमची कॅटेगरी आहे, मेल फिमेल, डिसेबिलिटी जर तुमची आहे, दिव्यांग असाल तर येस, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही बेसिक ॲड्रेस आहे तुमचा ऑफिशियल ॲड्रेस, तुमच्या जे काही फर्म आहे त्याचा फर्मचा तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे. म्हणजे तुमच्या उद्योगाचा ॲड्रेस बेसिक जे आहे डिटेल ती द्यायची आहे. हाऊस नंबर वगैरे जे काही स्टेट, डिस्ट्रिक्ट, जिल्हा जे काय आहे ते द्यायचं. आता तुम्ही तुमचा जिल्हा निवडून झाला की DIC ऑफिस आहे हे तुम्हाला चूज करण्याची गरज नाही. पहिला तुमचा जिल्हा निवडून घ्या. सगळी माहिती भरून जिल्हा निवडून घेतला की तुमच्या जिल्ह्यामध्ये जे DIC ऑफिस आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर असतं ते ऑटोमॅटिक येणार आहे. आता इथं जो फॉर्म फिलअप होतं त्याच्यानुसार उस्मानाबाद आहे. आता ॲड युनिट आहे, म्हणजेच तुमचं जे काही फर्म आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे, काय तुमचा बिझनेसचं नाव वगैरे आहे, हे सगळी तुम्हाला माहिती टाकायची. आता प्रयाग ॲग्रो हे आहे. आता तुमचे जर अगोदरच उद्यम काढलेलं असेल तर किंवा अगोदरचा एखादा व्यवसाय असेल तर ॲड मोर ह्याच्यावरती क्लिक करून तुमची जी काही बेसिक डिटेल आहे तुमच्या समजा एखादा ऑफिस असेल तर ऑफिस दुसऱ्या ठिकाणी आहे आणि बिझनेस दुसऱ्या ठिकाणी आहे, फॅक्टरी दुसऱ्या ठिकाणी आहे. जर तसं असेल तर सगळी तुमची माहिती ही ॲड मोरवरती क्लिक करून किंवा ॲड प्लांटवरती क्लिक करून तुमची जी सगळी माहिती आहे ती तुम्हाला द्यायची आहे. आता सगळे ऑफिसचे असेल किंवा जे मशिनरी वगैरे असेल, जे पण असेल ते सगळी माहिती तुम्हाला ॲड मोर, ॲड प्लांट याच्यावरती क्लिक करून सगळी माहिती तुम्हाला द्यायची आहे. आता अगोदरची जी काही व्यवसाय होता ती सगळी माहिती दिलेली आहे. आता त्याच्यानुसार तुम्हाला आता इथं UAM रजिस्ट्रेशन नंबर वगैरे जे आहे जुनं असेल, काढलेलं असेल ठीक आहे, नसेल तर NA टाकायचं आहे. यानंतर डेट ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचा उद्योग आहे तो कधीपासून स्टार्ट आहे, जी तारीख आहे तुमची जो व्यवसाय सुरू केलेला आहे ती तारीख तुमची टाकायची आहे. त्यानंतर प्रोडक्शन बिझनेस रेकमेंड आहे किंवा कमांडन्स आहे ते जे आहे ते नो केलं तर काय ऑप्शन येणार नाही, पण येस केलं तर तुम्हाला तुमचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे, काय झालेलं आहे तुमचं युनिट वगैरे जे पण मॅन्युफॅक्चर करताय ते कधीपासून करताय त्याची तारीख निवडायची आहे.
येस केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे, IFSC कोड, अकाउंट नंबर. आता तुमचं सेविंग आहे की करंट आहे, याच्यानंतर तुमच्या व्यवसायाची ॲक्टिव्हिटी दाखवायची आहे. म्हणजे सर्व्हिसेस असेल तर तुम्हाला ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग हे तुम्हाला निवडावं लागणार आहे. आता सर्व्हिसेस असेल तर नॉन ट्रेडिंग असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या व्यवसायाचं संबंधित काही अक्षर तुम्हाला सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं NIC कोड दाखवले जाणार आहेत, ते खालच्या साईडला ऑटोमॅटिक येणार आहेत. आता NIC डिजिट कोड जर तुमचं ऑटोमॅटिक आलं तर तुमच्या क्रॉपनुसार तुमच्या व्यवसायानुसार तुमचं कोड इथं ऑटोमॅटिक येणार आहे. ॲड मोअर ॲक्टिव्हिटीजवरती क्लिक करून पुन्हा तुमचा व्यवसाय जो आहे तो सिलेक्ट करा. जर आला नसेल तर संबंधीचे जे पण कोड असतील ते सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर इथं जे पण तुमच्या व्यवसायामध्ये म्हणजे बिझनेसमध्ये एम्प्लॉईज आहेत, मेल आहेत, फिमेल आहेत, किती आहेत, अदर जे असतील वर्कर असतील ते किती क्वांटिटी जे आहे ते त्याच्यानुसार तुम्हाला बघायचं आहे. आता तुम्हाला कोणतं लोन घ्यायचं आहे, गव्हर्नमेंटच्या योजना घ्यायच्या आहेत, कुठले घ्यायचे आहेत ते सगळे दाखवले जाणार आहेत. जे घ्यायचं आहे त्याला येस करायचं आहे, बाकीच्याला नो करायचं आहे. स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे आणि फायनल तुम्हाला इथं OTP जाणार आहे. ओकेवरती क्लिक केलं की इथं तुम्हाला लोडिंग येणार आहे आणि OTP जाणार आहे. यानंतर तुम्हाला इथं OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि इथं कॅप्चा जो आहे तो टाकायचा आहे. फायनल सबमिशनसाठी फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन येणार आहे. आता हा नंबर आहे तो कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, प्रिंट काढा, काय करायचं आहे ते करा, ओके करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वापस होम स्क्रीनवरती यायचं आहे आणि जे काय तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे. जे पण पद्धत आहे तुम्हाला ते लॉग इन वगैरे करायचं, OTP पाठवायचा, ही सगळी प्रोसेस करायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला PDF जनरेट होणार आहे लॉग इन झाल्यानंतर. म्हणजे OTP टाकून तुम्ही व्हेरीफाय करून घेतलं की तुमचा PDF तयार होणार आहे. म्हणजे जे काही उद्यम सर्टिफिकेट आहे, आता आपण लॉग इन केलं, जे पण प्रोसेस केलं त्याच्यानुसार सगळी प्रोसेस, माहिती आणि जी काही PDF आहे ती उद्यम सर्टिफिकेट तुमचं जे काय आहे ते येणार आहे. आता जी डिटेल आहे ती तुम्ही बघू शकता. प्रिंट सर्टिफिकेटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रिंट काढायची आहे. आता यामध्ये तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण अगोदरच करायचं आहे. प्रिंटवरती क्लिक केलं की एकदा प्रिंट जनरेट होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही करता येणार नाही. जर तुम्हाला ही प्रिंट डाउनलोड करायची असेल तर कशा पद्धतीने करायचे, A to Z प्रोसेस पाहिजे असेल तर मला कमेंट करा. त्याच्यानंतर मी 100% फुल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. एक गोष्ट सांगायची राहिली की जर तुमचा हॉटेल व्यवसाय असेल किंवा फूड सर्व्हिसेस असेल तर तुमच्यासाठी फूड सर्टिफिकेटसुद्धा महत्त्वाचं आहे. आता हे फूड सर्टिफिकेट तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटामध्ये काढायचं असेल तर त्यासंबंधित जी प्रोसेस आहे ती पाहण्यासाठी स्क्रीनवरचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या.